नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. प्रभाग क्रमांक 22 मधील शिवसेना, भाजपा, रिपाई महायुतीचे उमेदवार अनुक्रमांक अ मधून उषाताई वाघ, ब मधून सुधीर कोकाटे, क मधून नम्रता कोळी आणि ड मधून पवन कदम यांच्या प्रचारार्थ आज भव्य पदयात्रा काढण्यात आलेली होती. या रॅलीमध्ये आमदार संजय केळकर, आमदार निरंजन डावखरे, भाजप जिल्हा अध्यक्ष संदीप लेले, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, वंदना डोंगरे, निखिल बुडजडे व महायुतीचे इतर मान्यवर पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. नागरिकांची साथ विकासाचा संकल्प. ठाणे आपल्या प्रभाग क्रमांक 19 मध्ये विकासाचा उत्साह आणि जनसमर्थाचा अभूतपूर्व जल्लोष काल संध्याकाळी पाहायला मिळाला. विकास रेपाळे व नम्रता भोसले यांनी सुरू केलेला हा विकासाचा रथ परबवाडी, मेंटल हॉस्पिटल सर्कल, त्रिमूर्ती पंथ, रेहेजा गार्डन, संकल्प चौक, हजुरी नाका आणि राजीव गांधी चौक ते जिलानीवाडी अशा विविध सोसायट्या व चौकांमधून पोचल्या. नागरिकांनी दिलेला उदंड प्रतिसाद आणि माता भगिनींनी केलेले औक्षण यामुळे विजयाचा विश्वास अधिकच दृढ झालेला आहे. रघुनाथनगर शिवसेना शाखा चौकातील भव्य सभेत मी आणि विकास रेपाळे, सहकारी सौ नम्रता भोसले जाधव यांच्यासह राजेंद्र फाटक व मिनल संखे या प्रभाग क्रमांक 19 मधील शिवसेना महायुतीच्या सर्व अधिकृत उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधला. आधुनिक रस्ते, भव्य क्रीडा संकुले आणि सुरक्षित प्रभाग हा केवळ आमचा संकल्प नसून ते आमचे ध्येय आहे, या जनसंवाद दौऱ्यात नागरिकांनी व्यक्त केला. विश्वास सार्थ ठरवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. येत्या निवडणुकीत धनुष्यबाण चिन्हासमोर बटन दाबून विकासाच्या या प्रवासाला आपले बहुमूल्य समर्थन द्यावे, असे आवाहन करण्यात आले. गेले कित्येक दिवस प्रभागामध्ये आम्ही प्रचार करतोय. आता आनंदनगर, गांधीनगरमध्ये, केदारेश्वर नगरमध्ये देखील मोठ्या प्रमाणात रॅली काढून त्या रॅलीची सांगता करून या ठिकाणी आम्ही आलोय. आपण बघू शकता, जर एखादं वर्ण काही अँगल घेता आला तर घ्या. मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी आणि हे सगळे स्थानिक नागरिक आहेत, हे काही कुठून बाहेर आलेले नाहीत. ही केलेल्या कामाची पोचपावती आहे. माननीय आमदार एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय संसदरत्न खासदार नरेशजी म्हस्के साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली, माननीय आमचे युवा नेतृत्व खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, शिवसेना उपनेते माननीय रवींद्र फाटक साहेब या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रभागामध्ये प्रचंड अशी विकास कामं झालेली आहेत. लोकांच्या अडीअडचणीला धावून आम्ही जातो. या ठिकाणचा शिवसैनिक हा कायम सजग असतो, मग नागरिकांच्या कुठल्याही प्रकारची समस्या असो. आणि मी सांगतो, कोविडमध्ये तर इथल्या लोकांनी जीवावर उदार होऊन काम केलंय. आज त्याची जाणीव ठेवून सगळे स्थानिक नागरिक या ठिकाणी मोठ्या संख्येने पाठिंबा देण्यासाठी जमलेले आहेत. असं वाटतं की ही तुम्ही बघितली असेल, हे संपूर्ण माझे कार्यकर्ते, हे प्रभाग क्रमांक 19 शिवसेनेचे कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत. इतक्या मोठ्या संख्येने कार्यकर्ते आहेत. म्हणजे हे कार्यकर्ते असेच जमवलेले नाही, तर बाळासाहेबांची शिवसेना आणि आमच्या दिघे साहेबांच्या प्रेरणेने, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या कामांनी प्रभावित होऊन, म्हस्के साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच रवींद्र फाटक साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या ठिकाणी शिवसेना वाढवतोय, रुजवतोय. आणि त्या पद्धतीने मला असं वाटतं ही एक विजयाची नांदी आहे. ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांचं बळ इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे, त्या कोणत्याही नगरसेवकाला, उमेदवाराला घाबरायची गरज नाही. हे आमचं बळ नाहीये, हे शिवसेनेचं बळ आहे, हे आमच्या कार्यकर्त्यांचं बळ आहे, हे प्रत्येक नागरिकांचं बळ आहे. बदल तर घडवलेलाच आहे. खरं तर जेव्हा बोलत होते की महापालिकेचं इलेक्शन कधी लागणार 3 वर्ष होत आले, पण आमचे सगळे परिवार सांगत होता की एकनाथजी शिंदे, तुम्ही इलेक्शन जरी उद्या घेतलं तरी आमची तयारी आहे. आणि आम्हाला जरी प्रचाराला वेळ नाही मिळाला तरी प्रत्येक शिवसैनिक सांगतो की तुम्ही उद्या इलेक्शन घ्या, परवा इलेक्शन घ्या, आम्ही सगळे रेडी आहोत. आणि खरं तर आज हा विजयाची रॅली आहे. आणि विजयाची रॅली तुम्ही बघताय की सगळे आमचा परिवार हा रस्त्यावर उतरून आमच्या सोबत नारा लावतोय की एकनाथजी शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है. आणि हे शिंदे साहेबांचा शिवसैनिक आहे, हा शिंदे साहेबांचा परिवार आहे, हा लाडक्या भावाचा परिवार आहे. आणि आज सगळे, मला असं वाटतं तुम्ही बघितलं असेल, अख्खं कुटुंब आज आमच्या सोबत आहे.
त्याच्यामुळे आमचा विजयी नक्कीच आहे. त्याबद्दल मी सगळ्यांचा आभारी आहे आणि मी सगळ्यांना एवढीच विनंती करेन की त्या 15 तारीखला आम्हाला चौघांनाही भरघोस मताने निवडून द्याल एवढी मी अपेक्षित करतो. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2025-26 करिता भाजप शिवसेना रिपाई महायुती प्रभाग क्रमांक 21च्या वतीने 23 जानेवारी रोजी महारॅली आयोजित करण्यात आली होती. चिंतामणी चौक जांभळी नाकापासून सकाळपासूनच या रॅलीची सुरुवात झाली. प्रभाग क्रमांक 21चे महायुतीचे लोकप्रिय उमेदवार संजय वागुले, प्रतिभा मडवी, मृणाल पेंडसे, सुनेश जोशी यांच्या प्रचारार्थ या पदयात्रेचे आयोजन केले होते. सदर मिरवणुकीमध्ये खासदार नरेश मस्के, आमदार संजय गळेकर, आमदार निरंजन डावकरे, भाजप जिल्हाध्यक्ष संदीप लेले, शिवसेना शहर प्रमुख हेमंत पवार, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. याविषयी अधिक माहिती निमंत्रक भाजप ठाणे शहर सरचिटणीस डॉक्टर राजेश मडवी यांनी दिली आहे. मी रवींद्र चांगो शिंदे, एक महानगरपालिकेतील माजी कार्यकारी अभियंता, ज्याने अखंड 35 वर्ष सेवा केली महानगरपालिकेची आणि ज्या प्रभागातून उभा आहे इंदिरानगर, रूपादेवी पाडा, साठेनगर, जयभवानी नगर, हनुमान नगर, रूपादेवी टेकडी, हनुमान नगर टेकडी ह्या परिसरामध्ये मी गेल्या 25 वर्ष कार्यकारी अभियंता सेवा दिली. अनेक ड्रेनेज व्यवस्था दिल्या, शौचालय दिली, रस्ते दिले, नाले दिले. त्यामुळे या घराघरातून लोक मला अधिकारी म्हणून, कार्यकारी म्हणून ओळखतात. आणि जेव्हा मी आठवडा 10 दिवस प्रचार करतोय तर सकाळी 7 ते सायंकाळी 7 ते सकाळी 11 आणि सायंकाळी 7 ते 9 पर्यंत माझा प्रचार डायरेक्ट डोअर स्टेप किचनपर्यंत प्रचार केला. आणि मी नुसता प्रचार नाही केला तर लोकांना माहिती दिली आणि लोकांच्या व्ह्यूज घेतल्या. लोक म्हणाले आम्हाला परिवर्तन पाहिजे, बदल पाहिजे, कारण बाकीच्या कोणी कामं करत नाही. निवडणुकीसाठी 5 वर्ष येतात आणि गायब होतात. परंतु मी एक अधिकारी आहे, एक राजकीय माणूस नाही, राजकीय नेता नाही. मी जनसामान्यांची जर सेवा अधिकारी म्हणून केली तर एक कार्यकारी जिल्हा लोकप्रतिनिधी झालो तर ही सेवा देखील प्रामाणिकपणे करणार आणि गोरगरिबांना हक्क आणि न्याय देणार आणि संपूर्ण इंदिरानगर पाडा झोपडपट्टी मुक्त करणार. त्याचे मी नकाशे निवडणुकीमध्ये वाटले, कशा प्रकारे डेव्हलपमेंट असेल. तेव्हा मी रवींद्र चांगो शिंदे, निशाणी खटारा, 15 जानेवारीला खटाराच्या पुढील 11 नंबरचं बटन दाबून प्रचंड मताने निवडून द्यायचं आहे. आणि मला माननीय शिवसेना एकनाथराव शिंदे आपले युनियनचे सल्लागार आहेत, त्याचा पाठिंबा आहे. अशोक वैती शिवसेनेचा पाठिंबा आहे, एकनाथ भोईरांचा पाठिंबा आहे, हेमंत मोरे शाखा प्रमुख आणि 22 क्रमांकाचे माझे प्रभागातील उमेदवार यांच्या प्रचारापर्यंत गेलो असता त्यांचा मला पाठिंबा मिळालेला आहे. आपल्याला एक मत तर विकासाला मत, आपल्याला एक मत तर खटाराला मत, आपल्याला एक मत तर एक माजी कार्यकारी अभियंता रवींद्र शिंदेला मत. जो खटारा आहे उद्याच्या विकासाचा तारा, एवढं सांगायचं. जय हिंद, जय भारत. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 प्रभाग क्रमांक 23 करता शिवसेना, भाजप, रिपाई महायुतीचे उमेदवार मिलिंद पाटील, मनाली पाटील, अपर्णा साळवी, मंदार केनी या 4ही उमेदवारांच्या निवडणूक प्रचारार्थ प्रभागामध्ये महारॅली काढण्यात आली होती. यावेळी शिवसेना, भाजप, रिपाई महायुतीचे सर्व उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रभागातील सर्व महिला, पुरुष बंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर प्रसंगी ज्येष्ठ माजी नगरसेवक व उमेदवार मिलिंद पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे. शक्ती प्रदर्शन आम्ही करण्यापेक्षा लोकांनी त्यांची ताकद दाखवून दिली आहे. मी एक नुसतं आवाहन केलं होतं की आमची उद्या रॅली आहे, आपले 6 वाजता जमा हो. आणि आपण बघितलं असेल किती मोठ्या संख्येने, म्हणजे नुसते कार्यकर्ते नाही, या विभागातील सगळे नागरिक देखील याच्यात सहभागी झाले होते. त्यामुळे खरं म्हटलं तर नागरिकांनी ही दिलेली चपराक आहे. जे कोणी झुंडशाही करतायत, पैशाचा माज दाखवतात, त्यांना दिलेली ही चपराक आहे असं म्हटलं तरी वावगं होणार नाही. आणि निश्चितपणे आमच्या विजयाची मुहूर्तवड आधीच लावली गेलं याचे प्रतीक आहे. नाही, एवढी वर्ष असलेले लोकांचे संबंध कामाला आले, दुसरं काय नाही. आपण बघत असाल इतर बाबतीत काय काय चाललंय, पर्सनल अटॅक करतात, हे करतात. खरं सांगायचं तर लोकांना हेच दाखवायचं होतं की तुम्ही काही करा, आमचा दादा कसा आहे आम्हाला माहिती आहे, आमच्या आपणातही कसे आहेत आम्हाला माहिती आहे. त्यामुळे लोकांनी आज स्वतः उतरून लोकांना दाखवून दिलं की तुम्ही काही केलं तरी आमची सतत वेळबुगी जागृत आहे. पण सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांना दिलेली मानवंदना आहे. आज लाडक्या बहिणीसाठी या लाडक्या भावानी जे केलंय, त्या लाडक्या भावाची जेव्हा वेळ येते तेव्हा महिला कशा मैदानात उतरतात हे महिलांनी दाखवून दिलं. ठाणे महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 मध्ये दिनांक 15 जानेवारी 2026 रोजी होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्ह्याच्या वतीने
प्रभाग क्रमांक 23मध्ये तरुण तडफदार समाजसेविका सेजल कदम यांना अधिकृत उमेदवारी दिल्यानंतर कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष दिसतोय. अखंड समाजसेवेचं व्रत घेतलेल्या सेजल कदम यांना प्रभागातील नागरिकांनीही उत्तम प्रतिसाद दिलाय. सेजल कदम या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घड्याळ्या चिन्हावरती निवडणूक लढवत आहेत. सोमवारी सायंकाळी सेजल कदम व इतर उमेदवारांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये निवडणूक रॅली कळव्यातील कळवणदेवी मंदिरापासून सुरू करण्यात आली होती. शिस्तबद्धरित्या ही रॅली मार्गस्थ करत पुढे निघाली. सेजल कदम यांच्यासह सर्व उमेदवार, पदाधिकारी, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते, प्रभागातील नागरिक, महिला, पुरुष, बंधू भगिनी मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्याळ चिन्हावरती शिक्का मारून प्रभाग क्रमांक 23च्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा असं आवाहन सेजल कदम यांनी केलं आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.